नमस्कार. चला तर मग आज आपण निसर्गातल्या एका खूपच रंजक गोष्टीबद्दल बोलूया. कधी विचार केलाय का की कुठल्याही सजीवाचं जे घर असतं ते नक्की काय असतं? फक्त त्याची राहण्याची जागा असते की त्या जागेत तो जे काही करतो ते महत्वाचं असतं? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी पर्यावरण शास्त्रज्ञ एक खूप सोपी आणि तितकीच प्रभावी कल्पना वापरतात. पाहूया तरी काय आहे ही कल्पना. हे बघा, इथे दोन गोष्टी आहेत. एकीकडे आहे हॅबिटॅट, म्हणजे अधिवास, ज्याला आपण सोप्या भाषेत सजीवाचा पत्ता म्हणू शकतो. आणि दुसरीकडे आहे नीश. नीश म्हणजे काय? तर त्या पत्त्यावर राहून तो जे काही काम करतो तो त्याचा व्यवसाय. हे की नाही सोप्पं? चला, आता हा जो व्यवसाय आहे किंवा ज्याला शास्त्रीय भाषेत इकोलॉजिकल नीश म्हणतात, त्याला जरा आणखी जवळून समजून घेऊया. ही जी कल्पना आहे ती तशी बरीच जुनी आहे, जवळजवळ 100 वर्षांपूर्वीची. तर नीश म्हणजे फक्त एखादा सजीव काय खातो एवढंच नाही, तर तो त्याच्या परिसरात नक्की कोणती भूमिका बजावतो या सगळ्याचा विचार यात केला जातो. आणि इथेच निसर्गाचा एक खूप महत्वाचा नियम समोर येतो. तो नियम असा आहे की दोन वेगवेगळ्या प्रजाती एकाच जागेसाठी आणि एकाच प्रकारच्या अन्नासाठी जास्त काळ स्पर्धा करू शकत नाहीत. कुणाला ना कुणाला तरी मागे हटावंच लागतं. मग या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ह्या प्रजाती काय करतात? त्यांच्याकडे काहीतरी हुशारी युक्त्या नक्कीच असणार. चला पाहूया. पण आधी हा प्रश्न, की जेव्हा दोन प्रजातींमध्ये एकाच गोष्टीसाठी थेट स्पर्धा सुरू होते तेव्हा त्याचे परिणाम काय होतात, म्हणजे पुढे नक्की काय घडतं? साधारणपणे याचे 3 मुख्य परिणाम दिसतात. पहिला म्हणजे एक प्रजाती ती जागा सोडून कुठेतरी दुसरीकडे निघून जाते. दुसरा जो जरा दुर्दैवी आहे, म्हणजे एक प्रजाती पूर्णपणे नामशेष होते. पण तिसरा मार्ग खूपच इंटरेस्टिंग आहे. त्या प्रजाती आपलं वर्तन बदलून घेतात, जेणेकरून स्पर्धाच टाळता येईल. आणि हे चित्र बघा, हे त्या तिसऱ्या मार्गाचं एक उत्तम उदाहरण आहे. याला म्हणतात रिसोर्स पार्टिशनिंग, म्हणजे संसाधनांची वाटणी. इथे वॉर्बलर नावाच्या पक्ष्याच्या 5 वेगवेगळ्या प्रजाती एकाच झाडावर अगदी मजेत राहत आहेत. कसं काय? अहो, कारण प्रत्येकीने झाडाचं वेगवेगळा भाग वाटून घेतलाय. कोणी शेंड्यावर, कोणी फांद्यांवर. किती हुशारीने त्यांनी भांडण टाळलंय बघा. या सगळ्यावरून आपल्याला 2 महत्वाच्या गोष्टी समजतात. एक म्हणजे फंडामेंटल नीश, म्हणजे एखाद्या प्रजातीसाठी असलेली आदर्श परिस्थिती जिथे कोणती स्पर्धा नाहीये. आणि दुसरं म्हणजे रिअलाइज्ड नीश, म्हणजे स्पर्धेमुळे तिला प्रत्यक्षात जे काही करायला मिळतं ते. थोडक्यात सांगायचं तर स्वप्न आणि वास्तव्यातला फरक. बरं, आतापर्यंत आपण एका प्रजातीबद्दल बोलत होतो. पण आता जरा विचार करा की जेव्हा 2 पूर्णपणे वेगवेगळ्या परिसंस्था म्हणजे इकोसिस्टम्स एकमेकांना जिथे भेटतात तिथे काय होत असेल? या जागेला इकोटोन असं म्हणतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे खारफुटीचं जंगल. बघा ना, एका बाजूला जमीन आहे आणि दुसऱ्या बाजूला समुद्र. ह्या दोन्हींना जोडणारा हा जो मधला प्रदेश आहे तो एक परिपूर्ण इकोटोन आहे. आणि गंमत म्हणजे काय, की ही जी सीमारेषा असते ती कधीच निर्जीव नसते. उलट इथे दोन्ही परिसंस्थांपेक्षा जास्त प्रकारची जीवसृष्टी आढळते. यालाच एज इफेक्ट असं म्हणतात. म्हणजे सीमेवर जीवन जास्त फुलतं. आता या तक्त्याकडे जरा बघा. इकोटोन आणि इकोक्लाइन यांच्यात एक महत्वाचा फरक आहे. इकोटोनची सीमा एकदम स्पष्ट असते, पण इकोक्लाइनमधला बदल मात्र हळूहळू होत जातो. उदाहरणार्थ, जिथे नदी समुद्राला मिळते तिथे खाऱ्या आणि गोड्या पाण्याची सीमा लगेच ओळखता येत नाही. तो बदल हळूहळू होत जातो. तर मग ह्या सगळ्या लहान मोठ्या भूमिका, ही स्पर्धा, हे जुळवून घेणं, ह्या सगळ्याचा संपूर्ण परिसंस्थेच्या आरोग्यावर काय परिणाम होतो? यातून तो एक मोठा समतोल कसा साधला जातो? यालाच म्हणतात परिसंस्थेची स्थिरता. सोप्या भाषेत सांगायचं तर छोटे मोठे धक्के बसले तरीही परिसंस्थेची स्वतःला सावरून घेण्याची आणि आपलं काम व्यवस्थित चालू ठेवण्याची क्षमता. आणि ही स्थिरता टिकवण्यासाठी निसर्गाकडे एक स्वयंचलित प्रणाली आहे. तिला होमिओस्टॅटिक मेकॅनिझम असं म्हणतात. म्हणजे ही एक प्रकारची नैसर्गिक सेल्फ रिपेअर सिस्टम आहे. जर काही गडबड झाली तर ती आपोआप दुरुस्तीचं काम सुरू करते आणि सगळं पुन्हा जागेवर आणते. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. या स्वदुरुस्तीच्या क्षमतेलाही एक मर्यादा असते. जर धक्का खूप मोठा असेल तर ही संपूर्ण यंत्रणा कोलमडून पडू शकते. आणि इथेच रिझिलियन्स म्हणजेच लवचिकता ही संकल्पना खूप महत्वाची ठरते.
रेझिलियन्स म्हणजे काय? तर मोठ्या धक्क्यातून सावरून पुन्हा मूळ पदावर येण्याची क्षमता. ही क्षमताच ठरवते की एखादी परिसंस्था किती ताण सहन करू शकते. आणि हाच विचार आपल्याला एका खूप गंभीर प्रश्नाकडे घेऊन येतो. जर प्रत्येक परिसंस्थेची सहन करण्याची एक मर्यादा आहे, एक ब्रेकिंग पॉइंट आहे, तर आपण ती मर्यादा ओलांडण्याच्या किती जवळ आलो आहोत हे आपल्याला नक्की कळणार तरी कसं? विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा, नाही का?